विठ्ठल विठ्ठल मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस इको थोड़ा कमी ठेवा पुढता पुढते आस सेवा विहे देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्याशी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढते आस सेवा विहे तुका म्हणे चित्त राहिले निवांत तुका म्हणे चित्त राहिले निवांत ध्यायती पाऊले विटे बरी विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा विहे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची प्रमाणाने कथेचा
अद्वैताद्वैत समन्वयेक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निजजनान ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानवितं हि येन कथितं शास्त्रं विवेकपदं वंदितं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिद आनंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, 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 सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा। यावर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य विश्व कल्याणमूर्ती विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड चिंतनीय शक्ती संपन्न अभंगाच्या सेवेकरता निवडलाय। विठला विठला प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचा अलौकिक महिमा गातात। आजची जी चिंतन सेवा आहे ती कोणत्या कारणाने आहे आपल्याला श्रुत आहे। गेली 42 वर्षापासून चालत असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील 5व्या क्रमांकाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे, क्रमप्राप्त झालेली आहे। समस्त ग्रामस्थ मलठणकर सर्व अगदी घे बघा, सप्ताह कमिटी असेल, भजनी मंडळ असेल, समस्त ग्रामस्थ मलठणकर मंडळी यांच्याकडून माझ्याकडे ही सेवा या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली। गेली अनेक वर्षापासून मला तरी असं वाटतं 5-6 वेळा मी या ठिकाणी सेवा केलेली आहे। आपलं जुनं मंदिर हा मंडपही नव्हता त्यावेळेला आपण त्या ठिकाणी सेवा कीर्तन सेवा मला वाटते माझी पहिली झाली होती आणि गोकुळाष्टमीचा कार्यक्रम त्याच्यामध्ये काही वेळेला सेवा झाली आणि या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं ही 3री सेवा आहे। विठला विठला मलठणकर मंडळीचा त्या ठिकाणी फार स्नेह आहे आणि त्या स्नेहापोटी या ठिकाणी यावं लागतं। महाराज सकाळपासून खरं तर मला अंतःकरण भरून आलं हरी महाराज की सकाळपासून या सगळ्या मंडळींचे जवळजवळ मला 10 ते 12 फोन आले। पालखी महाराज किती फोन आले? 10 ते 12 मलठणकर मंडळीचे फोन आले, अंतःकरण भरून आलं। शेजारी बसलेल्या सीटवरती बसलेल्या माणसाला वैतागून नाही म्हटलं यांचे काय फोन चालू आहेत रे बघ, प्रेमाने म्हटलं बघ, म्हणजे अगदी अगदी जावयाला फोन नाही करणार एवढं, परंतु हे आमचं काही नाही, हे सगळं ज्ञानोबा तुकोबारायांचं प्रेम आहे, ते तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते। असाच स्नेह राहावा
या ठिकाणी चिंतनरूपी सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणावरती समर्पित करत असताना या कीर्तन साठीसाठी या ठिकाणी आमचे परममित्र गायनाचार्य हरिभक्तीपरायण हरी महाराज, अनेक दिवसाची भेटच नव्हती हरी महाराज, आज भेट झाली. पण मला एक श्लोक आठवला, स महात्मा सुदुर्लभः बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान मम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणजे महात्म्याची भेट काय असते? दुर्लभ असते. हरी महाराजांची भेट काय झाली? दुर्लभ झाली. बऱ्याच दिवसानंतर मला असं वाटतं शिंपुऱ्याच्या कीर्तनाला आपण भेटलो होतो, त्याच्यानंतर परत भेटच नाही. त्या ठिकाणी शिंपुऱ्याला बघा काला जागर होता, तुम्हाला आठवतं का नाही? मला आठवते. पण हरी महाराजांची भेट त्या ठिकाणी झाली होती. त्याच्यानंतर आज भेट झाली. उत्कृष्ट सात आहे महाराज आमचे हरी महाराज आहेत. त्याच्यानंतर आपल्या परिसराचं वैभव, हे दोन्ही परिसराचं वैभव आहे महाराज. आपल्या हरी महाराज असतील, आमचे नीलकंठ महाराज असतील, आपल्या परिसराचं फार मोठं वैभव आहे महाराज. नीलकंठ महाराजांची या ठिकाणी उत्तम अशी त्या ठिकाणी साथ भेटते आहे. त्याच्यानंतर मृदंगावरती आमचे माऊली महाराज पालखे, उत्कृष्ट मृदंग, अगदी आनंद वाटतो, ऐकत राहावं असं वाटतं. पण तुम्ही वाजू नका, म्हणजे ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस वाजवा. अगदी खरंच ऐकत राहावं असं वाटतं. अगदी गोडवा आहे हातामध्ये, चपळही तितकीच आहे. उचल की टाक, अगदी चपळ आहे, अगदी पोषक वाजवणं आहे. आमचे माऊली महाराज आहेत. त्याच्यानंतरला या ठिकाणी माझ्या शेजारी उभा असलेले दांडकं घेऊन, दांडकं नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? दंड. म्हणजे तुम्हालाच माहित नाही का? याला काय म्हणायचं? दंड. दंड घेऊन जे उभा आहेत आमचे सोबदार महाराज, अर्थात अलीकडे आमचे गोरख महाराज. अगदी प्रेम आहे बरं का. माझी गाडी मलठणमध्ये 3:30 वाजता पोहोचायला आणि यांचा फोन यायला सोबतच. गोरख महाराज प्रेम आहे. महाराज अंगामध्ये 100च्या वरती ताप होता, पण महाराज केदारनाथला वर चढले, 100च्या वरती ताप, पण आले वरती 18 किलोमीटर. मानलं पाहिजे. मी आले त्यांना म्हटलं खरं तुम्हाला मानलं पाहिजे. अंगामध्ये ताप पण सगळ्यांच्या पुढं महात्मा. असो, आमचे गोरख महाराज आहेत. त्याच्यानंतरला ऋषी महाराज आहेत, की आपल्याच गावचे सुपुत्र मृदंगाचार्य ऋषी महाराज वाळके हे आहेत. त्याच्यानंतरला तिकडे पलीकडे विनेकरी आहेत. त्याच्यानंतरला मी आता वळीने घेतो बरं का, 11 वाजू द्या, जे विठ्ठल आलं का लक्षात. त्याच्यानंतरला काय होतं महाराज, चुकून घोटाळा होतो नाही, असू द्या, वक्ता या नात्याने ते आद्य कर्तव्य असतं. विनेकरी महाराज आहेत. परिसरातील भजनी मंडळी आहेत, गावातील भजनी मंडळी आहेत. या ठिकाणी आमचे छोटे महाराज शेळके महाराज आहेत. त्याच्यानंतरला पलीकडे हे बघा असं मध्ये सुटतं वातावरण, हे आमचे नीरज महाराज जगताप बरं का, अतिशय सुंदर वादक आहेत बरं का. हरी महाराज सुंदर वादक आहेत. आपल्याकडे 7-8 वर्ष तिथं संस्थेमध्ये होते ना. आता कृष्णा महाराज सोळंकेकडे क्लास आहे त्यांचा, 2-3 वर्षापासून सुंदर वाजवतात. नीरज महाराज जगताप त्या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आमचे भाऊसू महाराज सुद्धा आलेले आहेत. माझ्यासोबत असणारा आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतरला आमचे वाळके महाराज आहेत. ते गेल्या वर्षी नाव घ्यायचे सुटले होते बरं का बाबा, म्हणजे माझ्या लक्षात राहतं कोण कोण सुटलं होतं, कोणाचं घेतलं होतं. तुम्ही सुटले होते गेल्या वेळेस, पण आता डबल घेऊ काय मग? आमचे वाळके महाराज आहेत. त्याच्यानंतरला इकडे आमचे दत्ता महाराज आहेत. त्याच्यानंतर आमचे संजूभाऊ आहेत आणि सूर्यवंशी महाराज आहेत. आता इकडे येतो, तुम्ही मागे सारखा. आमचे सर्वदे महाराज आहेत. आणि त्याच्यानंतरला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांची माझ्यावरती निस्सीम कृपा आहे, आपल्या भागातील निष्काम कर्मयोगी हरिभक्तीपरायण गुरुवर्य वाळके महाराज या ठिकाणी गुरुवर्य बाबा बसलेले आहेत. शरद भाऊ आहेत. त्याच्यानंतरला आमचे अण्णा आहेत, जलेंद्र अण्णा आहेत. त्या ठिकाणी आमचा बालपणीचा बालसवंगडी दादा आहे. त्याच्यानंतरला असू द्या, मातृशक्ती आहे, पितृशक्ती आहे. त्याच्यानंतरला उत्तम अशी स्पीकर व्यवस्था आहे, की ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, अशी स्पीकर व्यवस्था आहे. त्याच्यानंतर इकडे बघा समोरच बसलेले हे असं होतं बघा, आमचे ज्या नाना आहेत बघा,
टावर खाली कधी कधी रेंज राहत नाही. असं द्या, समोरच बसलेत परंतु दिसले नव्हते. बरेचसे आता तुम्हाला सांगतो, जर काढले नाही यादी तिकडे पार पाठीमागपर्यंत बसलेले आहेत बरेचसे मंडळ. त्या ठिकाणी पाठीमाग मामा बसलेले आहेत, बरेचसे मंडळी. पण लक्षात ठेवा, ज्यांची नावं घेतली ते माझ्या कुठे आहेत? ओठात. पण बाकीचे सगळे हृदयात आहेत, हे लक्षात असू दे बरं का. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठला विठला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचा अलौकिक महिमा गातात. खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे, परंतु गाडी वेळेवरती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बरं का. आणि जर नाही पोहोचली गाडी वेळेवरती तर मध्ये उतरू नका बरं का. आलं का लक्षात? गाडी वेळेवरती पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. भक्तीचा अलौकिक महिमा जगद्गुरु श्री तुकोबाराय गातात. ऐका, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, मनुष्य म्हणून जन्माला आलो. प्रत्येक माणसाची एक अपेक्षा आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. नवे त्याच्यापेक्षा जरा पुढे जाऊन बोलतो, बदल होण्यासाठीच, परिवर्तन होण्यासाठीच हे जीवन भगवंताने आपल्याला दिले. विठला 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 परिवर्तन होण्यासाठीच हे शरीर आहे. थोडा आवाज असा जाड करा आणि मोकळा करा थोडासा. परिवर्तन होण्यासाठीच हे शरीर आहे. आणि जर परिवर्तन या शरीरामध्ये जर परिवर्तन होत नसेल तर नाही तरी थोडी श्वान सुकरी बापुडी. हा, इथं काय मारा तेशाम न विद्या न तपनो न दानम न चापेशीलम न गुणो न धर्म. हा हे मर्त्य लोकी भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगश्चरंती. अर्थात फक्त मनुष्य देहाची ती खोळ आहे, पण माणसं नाहीत ती. जर परिवर्तन नसेल तर मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, जनावर आहेत ती जनावर. जीवनामध्ये परिवर्तन पाहिजे. भगवंताने अनेक पशुपशवादिक योनी निर्माण केल्या. हे संपूर्ण सृष्टीची रचना करत असताना थोडं ध्यान देऊन ऐका कीर्तन. अनेक पशुपक्षी निर्माण केले, ही संपूर्ण सृष्टी बनवली. त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, भागवतामध्ये सुंदर वर्णन आलंय, एकी केले खेचरे, एकी केले भूचरे, एकी केले जळचरे, परंतु ऐसे देखोनी भगवंता ते सुख न वाटे, म्हणून मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. माणसाला उगाच निर्माण नाही केलं. माणसाला मनुष्य जन्म आपल्याला मिळाला म्हणजे काय देवाला काम नव्हतं असा काही भाग नाहीये. पण भगवंताला असं वाटलं की हे सगळं आपण, प्रवचनामध्ये विषय झाला ना, सगळे प्राणी निर्माण केले, परंतु त्या ठिकाणी भजन करणारा कोणी दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला निर्माण केलं. आणि तुम्हाला सांगतो एक गोष्ट बघा, गंमत अशी आहे, थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. गंमत अशी आहे बघा, तुम्ही अन्य प्राणी आणि माणसामध्ये एक महत्वाचा बदल आहे. थोडंशी अवलोकन करा. बाकीचे सर्व प्राणी आडवे दाडवे कसे आहेत? तुम्ही कुठलाही प्राणी बघा, मला थोडे लांबून बोलायची सवय, तुम्ही बिंदास आवाज द्या. बाकीचे सर्व प्राणी कसे आहेत? आडवेत. भगवंताने त्यांना आडवं बनवलंय. एकच प्राणी असा आहे की भगवंताने त्याला कसा बनवलाय? कसं बनवलंय? उभं बनवलंय. पण गंमत तुम्हाला सांगतो, सगळ्यांना आडवं बनवलंय ते सरळ चालतात. म्हणजे तुमच्या पुढचं लक्षात आलं काय? सगळ्यांना आडवं बनवलं ते सरळ चालतात. याला उभं बनवलंय परंतु हा सरळ चालत नाही. हा कुठं आडवा घुसेल सांगता येत नाही महाराज. मग मी प्रश्न विचारतो तुम्हाला की माणसाला भगवंताने कशामुळे उभं बनवलं असेल? जरा थोडस आपण ऑब्झर्व करा ना, थोडं परीक्षण करा, मनातल्या मनात विचार करा की आपल्याला उभं बनवलंय कशासाठी बनवलं असेल? का बरं उभं बनवलं असेल? सगळेच प्राणी जर आडवेत तर आम्हाला का उभं बनवलं देवाने? असा कधीतरी प्रश्न पडावा. आणि मी तुम्हाला विचारतो, का बरं बनवलं तुम्हाला उभं? काय उत्तर आहे तुमच्याकडे? असू द्या, कीर्तन झाल्यानंतर पाहू. परंतु मला असं वाटतं की देवाला माहिती असावं की दर 5 वर्षाला पंचवार्षिक निवडणूक येणार आहे. माणसाला निवडणुकीला व्यवस्थित उभा राहता आलं पाहिजे. याच्यासाठी भगवंताने माणसाला काय बनवलं? पंचवार्षिक निवडणुकीला उभं राहायला. वा रे वा. माणसाने उभी पंढरीची वारी करावी.
उभा आळंदीला जावं, उभा तीर्थयात्रा करावी, उभा आपला उद्धार करून घ्यावा, उभा पुरुषार्थ प्राप्ती करून घ्यावी, याच्यासाठी माणसाला उभं बनवलं. विठ्ठला विठ्ठला. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत महाराज आपल्या शास्त्रामध्ये. किती प्रकारचे पुरुषार्थ आहेत? 4 प्रकारचे. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा, तिसरा पुरुषार्थ आहे काम नावाचा, आणि चौथा पुरुषार्थ आहे तो मोक्ष नावाचा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि याच्या पलीकडे भक्तीचा गाभा आहे, गाभा. आणि त्या भक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. विठ्ठला विठ्ठला. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा. आता धर्म धर्म म्हणजे काय? आपण कीर्तनात ऐकत असो, धर्म करा, दान धर्म करा, धर्म करा. किंवा पंढरपूरला जर गेल्याच्या नंतर 1-2 पैसा पुढं काय? द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या. आशीर्वाद लागेल तुमच्या पारड्याला, मग म्हसाडाला, मग कोणाला? मुला लेकराला. आपण म्हणतो ना 1-2 पैसा द्यावं धर्माला. हे धर्म नेमका काय प्रकार आहे? नेमका धर्म म्हणजे कुठं काय दौंडच्या बाजारात भेटतो काय? द्यावं 20 रुपयाचा अर्धा किलो धर्म. हा धर्म म्हणजे काय? तर ऐका, धर्म हा गुण आहे आणि गुण हा गुणीच्या साह्याने राहत असतो. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की धारणात धर्म मिथ्याहरो धर्मेन विधृत प्रजा. हा म्हणजे ज्याच्या योगाने सृष्टीचं पालन पोषण यथायोग्य पद्धतीने चालता असा जो आचार, असा जो विचार, त्याला म्हणतात धर्म. अगदी सोपी व्याख्या आहे. चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं खाणं, चांगलं पिणं, हा काय धर्म आहे महाराज. चांगलं वागलं पाहिजे महाराज. बऱ्याचशा लोकांना चांगलं वागायचं जमत नाही. चांगलं बोललं पाहिजे महाराज. बऱ्याचशा लोकांना या गोष्टी जमत नाही. चांगलं खाल्लं पाहिजे महाराज. बऱ्याचशा गोष्टी लोकांना जमत नाही. चांगलं पिलं पाहिजे महाराज. बऱ्याचशा लोकांना चांगलं प्यायला जमत नाही महाराज. चांगलं बोललं पाहिजे महाराज. काही काहींना चांगलं बोलताच येत नाही. बाबा सांगतो जरा, एक म्हातारी होती, ती आयुष्यात कधीच हरी महाराज चांगलं बोलली नाही, कधीच नाही, कधीच बोलली नाही. आणि घडला प्रकार असा की घरात नातवाचं लग्न ठरलं आणि घरामध्ये मीटिंग बसली आणि मीटिंग मध्ये असा ठराव झाला की म्हातारीला लग्नाला न्यायचं नाही, कारण ही गरळ ओकन आणि कशी तरी लोकाचा 5 एकर ऊस दाखवलेला आहे, पाहुण्याचा बंगला दाखवलाय दौंडच्या, कसं तरी जुळून आणलंय, कसं तरी जुळून आणले. आणि हिला जर लग्नाला नेलं, ही गरळ तिथं ओकणार काहीतरी आणि बिगर नवरीचं पाठीमागे यावं लागणार. पण हा ठराव त्या ठिकाणी पास होत असताना, ही मीटिंग चालू असताना म्हातारी त्या मीटिंगच्या दरवाजाच्या समोरच बसली होती. म्हातारीने हा विषय ऐकला की म्हातारीला लग्नाला न्यायचं नाही. बाहेर आल्याच्या नंतर म्हातारीने विचारलं, पाप्या काय भानगडे, काय विषय चालला होता आतमध्ये? पप्प्याने सांगितलं, विषय काय चालला तुला सांगावंच लागेल का? हा सांगावंच लागेल, मी ऐकलंय. म्हटली काय ऐकलंय? काय ऐकलंय? म्हटले लग्न ठरलंय ना, बाळ्याचं लग्न ठरलंय. हा म्हटलं लग्न ठरलंय. मग तुझं काय म्हणणं आहे? तुमचा तर ठराव झालाय म्हटली की मला लग्नाला न्यायचं नाही. हा म्हटले नाही न्यायचं तुला लग्नाला, कारण तुझं तोंड चांगलं नाही ना. तिथं काहीतरी गरळ वाकणार आणि त्या ठिकाणी बिगर लग्नाचं पोरगा आम्हाला पाठीमागं आणावं लागणार. म्हातारी म्हटली मी कशाला काय बोलू, तिकडं मंडपाला का आग लागा ना. म्हटली मला काय घेणं पडले, हा पिंडा एवढा भात खाईन म्हणले मुडद्यासारखी पडून राहीन, मला घेणंच काय पडले. म्हणजे म्हातारी चांगली बोलली. काय काय ना चांगलं बोलणं जमतच नाही हो. अहो बोललं पाहिजे कसं. विश्व माऊली ज्ञानोबराय बोलतात, तैसे साचा निमवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जगद्गुरु श्री तुकोबा यांनी त्याचा निर्वाळ एका चरणामध्ये केलेला आहे. मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. हे देहा देवा
बोललं पाहिजे. आणि चांगलं बोलणं काय आहे? धर्म आहे. धर्म काय फार अशी अवघड गोष्ट नाही आचरणासाठी. चांगलं बोलणं हा काय आहे? धर्म आहे. चांगलं वागणं हा सुद्धा काय आहे? धर्म आहे महाराज. चांगलं वागलं पाहिजे. बरीच लोक चांगली वागत नाहीत महाराज. हरी महाराज काय काय असे फंटर असतात प्रत्येक गावात असतात, ती चांगली वागत नाही. एखादा बोवा दिसला का त्याच्या टोपीवर हाणतील, त्याची शिंडीच ओढतील, त्याचा काष्टाच ओढतील, म्हणजे त्याचा उपहास करतील. त्यांना जमत नाही. चांगलं वागणं बऱ्याच लोकांना जमत नाही. चांगलं वागलं पाहिजे महाराज. चांगलं खाणं, शास्त्राने काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत. काय खाल्लं पाहिजे आहारामध्ये? मला वाटते 16वा अध्याय. आहारामध्ये सात्विक आहार स्वीकार केला पाहिजे. सात्विक खाल्लं पाहिजे. माणसं काय 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 खातात. अरे का पोटाचं कब्रस्तान बनवता? का पोटाचं नाही कळालं, घरी गेल्यावर कळेल. का पोटाचं कब्रस्तान बनवता? हे माझे वाक्य नाहीत. आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत आता? बोलत चला नाना, संपत नाना बोला. राष्ट्रपती कोण आहेत? या इकडं. कोण नाही सापडलं का? राष्ट्रपती कोण आहे? वा वा वा, यांच्यासाठी टाळ्या वाजवा, वाजवा पटकन. आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. त्यांनी सांगितलं, अरे मेलेल्या पशुपश्वादिकांना मारता, त्यांना खाता आणि त्यांचा जो अंत्यविधी आहे तो तुमच्या पोटात करता. का कब्रस्तान बनवता महाराज? हे त्यांचे शब्द आहेत. चांगलं खाल्लं पाहिजे. हे आपल्यासाठी नाही येते. ज्याच्या सुळेदात आहे ना, सुळेदात ज्याच्या आहेत ना, त्याचा मांसाहार आहे. जाऊ द्या, असू द्या. चांगलं खाल्लं पाहिजे. चांगलं पिलं पाहिजे महाराज. काय पिलं पाहिजे? 2 गोष्टी सांगतो. एक गाईचं गोमूत्र प्या, एक गाईचं दूध प्या. जास्त बोलणार नाही. का तर गाईच्या गोमूत्रामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो आणि तो शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी मारतो. 2च या सृष्टीमध्ये, 2च पदार्थामध्ये, 2च घटकांमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे. एक आहे हळदीमध्ये आणि एक आहे गाईच्या गोमूत्रामध्ये. 2nd स्टेज पर्यंतचा कॅन्सर बरा करण्याची ताकद गाईच्या दुधामध्ये आहे. थोडं ध्यानाने ऐका. तुम्ही म्हणता हे ना आलं बगलातनं काही सोडायला लागलं, हे बगलातनं काढलं सोडून दिलं, असा प्रकार नाहीये. हे मी स्वतःच्या बापाचं सांगतो, माझ्या बापाचं. तुम्ही बघितलं अंत्यविधीला, तुम्ही होते सगळेजण. हायग्रेड ट्यूमर होता आमच्या वडिलांना. काय हायग्रेड ट्यूमर? म्हणजे 4 स्टेज ट्यूमर त्याला म्हणतात, की शेवटच्या स्टेपचा. पण गाईच्या गोमूत्रावरती आणि गाईच्या दुधावरती 7 वर्ष आम्ही त्यांना पाहिले. किती वर्ष? 7 वर्ष. की डॉक्टरांनी हायग्रेड ट्यूमर वाल्याला 2 ते 3 महिन्याची फक्त त्या ठिकाणी डॉक्टर 2 ते 3 महिने देत असतात. 2 ते 3 महिन्याची वेळ असते हायग्रेड ट्यूमर वाल्याला. परंतु आम्ही त्यांना गाईचं दूध, काळी कपिला गाय अजूनही आहे आणि मला द्यायची कोणाला जर पाहिजे असेल तर, गाईचं दूध आणि गाईचं गोमूत्र. 2nd ट्यूमर येतोच. ऑपरेशन झाल्यानंतर नीरज महाराज 2nd ट्यूमर काय होतो? येतोच. परंतु वडील गेले पण 2nd ट्यूमर आला नाही. मग तुम्ही म्हणता गेले कस काय? त्यांना पॅरालिसिस झाला. कारण याचा संबंध खालीपर्यंत असतो. कारण ज्या वेळेला ब्रेनला इजा पोचते त्यावेळेला पॅरालिसिस होत असतो. 7 वर्ष नाही झालं, परंतु इजा पोचलेलीच होती. नसा तुटल्या होत्या काही ऑपरेशनमध्ये, त्याच्यामुळे पॅरालिसिस झाला. एवढी मोठी ताकद आहे गाईच्या दुधामध्ये. परंतु आपण आबा नका, राग नका येऊन देवा. नाही तुम्ही म्हणता गोठेवाले आणि आमच्याच उचापात्या चालू केल्या. असा काय प्रकार नाही. कारण तुमच्याकडे जर्शा पण आहे आणि गावरान पण आहे, बरोबर ना? आणि म्हणून आपण करतो व्यवसाय म्हणून, परंतु आपलं आरोग्य सुद्धा सांभाळा. कारण आपण पैसा कमावण्याच्या नादामध्ये जर आपण आपलं आरोग्य विसरत असू तर त्याच्यासारखी दुसरी हानीच नाही कुठली. आज तुम्ही भले तर दुधाचं पेमेंट घेत असाल, कुणी 30,000 घेत असेल, कुणी 40,000 घेत असेल, कुणी लाख रुपये घेत असतील, कोणाकडे मोजण्यासाठी माणूस नसेल तर मला भरपूर पैसे घेत असाल, परंतु उद्याचं भविष्य सुद्धा डोळ्यासमोर ठेवा बरं का. आपण पैसे घेतोय, कशाचे घेतोय? आणि उद्या हे पैसे आपल्याला कदाचित डॉक्टरांच्या चरणावरती टाकण्याची वेळ तर येणार नाही ना दक्षिणा? याचा पण विचार असू द्या बरं का. आलं का लक्षात? आपलं आरोग्य सांभाळा. मी सांगत होतो काय, की चांगलं पिलं पाहिजे. गाईचं गोमूत्र घ्या. कर्क्युमिन नावाचा घटक असतो. 1 चमचाभर घ्या, आठवड्यातनं एकदाच घ्या, काही अडचण नाही. इथं छाती ठोकपणे सांगतो, जर कॅन्सर झाला परकाळी महाराजांकडून सगळा खर्च होणारच नाही. लावून बोलतो, पण अगोदर पाहिजे ती तयारी बरं का. आणि म्हणून चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. हा धर्म आहे. अगदी शाळेतल्या मुलांना सुद्धा विचारा,
धर्माची व्याख्या शाळेतली मुलं सुद्धा पटकन सांगतात. खरा तो एकची धर्म, पुढे जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. संपूर्ण विश्वाला प्रेम देणं हा सुद्धा काय आहे, धर्म आहे. आणि म्हणून बघा आपला इतिहास पहा पाठीमागचा. आम्ही कोणावरती विनाकारण आक्रमण केली नाही, परंतु आमच्यावरती भरपूर आक्रमण झाली. पाठीमागे गेल्या वर्षी कुठला हल्ला झाला, पहलगाम. त्याच्या अगोदर कोणता झाला 7-8 वर्षापूर्वी, पुलवामा. चालूच आहे आमच्यावर, परंतु आम्ही कोणावरती विनाकारण आक्रमण करत नाही. आणि म्हणून आमच्या देशाबद्दल चांगलीच वाक्य येणार ना. आम्ही जर कोणावरती हल्ला करत नाही, आम्ही कोणाला विनाकारण त्रास देत नाही, तर आमच्याबद्दल चांगलेच वाक्य येणार ना. आमच्या देशाबद्दल म्हटलं जाते, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. अर्थात धर्माच्या व्याख्या कित्येक तरी सांगता येतील. आता उभाच राहिलो म्हटल्याच्या नंतर सांगायला काही हरकत नाही. कित्येक सांग. ज्ञानोबाराय सुद्धा धर्माची व्याख्या करतात. ज्ञानोबाराय म्हणतात मोठ्यांचं वागणं हा लहानांचा काय असतो, धर्म असतो. घुलेबाबा सुद्धा सांगत, घुलेबाबा सुद्धा बोलायचे, वर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. मोठ्यांचं वागणं हा लहानांसाठी धर्मच असतो. आणि म्हणून आपल्यावरती सुद्धा जबाबदारी आहे. ज्ञानोबारायांची सुद्धा त्याच्यावरती उभी आहे. ज्ञानोबाराय बोलतात ना, एथ वडील जय जय करीती, तया नाम धर्म ठेवीती, एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्यांचं वागणं हा लहानांचा धर्म असतो. आपण जर आपल्या घरामध्ये बिडी पेत असू, तर आपला नातू काय हरिपाठ करेल काय? मी बोलतोय कळतंय का? आपण घरामध्ये व्यसन करत असू, तर आपला नातू भजन नाही करणार. तो आपल्या पाठीमागे आपल्या पाऊलावर पाऊल ठेवूनच चालणार. याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा बदल होणार नाही. का तर यद्यदाचरती श्रेष्ठ सत्त देवी तरोजन. हा मोठ्या माणसांचं वागणं हा लहानांचा धर्म असतो. कारण लहान जे असतात ते अनुकरण प्रिय असतात. लहान मुलं अनुकरण प्रिय असतात. आपण जसं वागणार हे जर नाही कळालं तर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काय झालं, एक आजोबा पोराला नातवाला बिडी पेटवण्याने सांगायचे. काय सांगायचे, ए बाळू हे जर बिडी पेटून आण. जुना काळ, चुलीचा काळ, गॅस नव्हता त्यावेळेला, लाईटरचा तर जन्मच नव्हता. आणि मग ते बिडी पेटून आणायला सांगायचे, ए बाळू जर बिडी पेटून आण. आता बाळूनी एक दिवस विचार केलाय, म्हातारं काय करतंय, बिडी पेटून आणायला सांगते आणि असं तोंडात घेतय आणि असं काहीतरी करतय आणि दूर काढतय. म्हटलं दूर. नातवाने विचार केला आणि काय काय लय कट्टर असतात. मला जरा एक प्रश्न पडलाय, जरा तुम्ही सॉल्व केला तर बरं होईल. बसलेली मंडळी तुम्ही अलीकडे या, तुम्ही अलीकडे या. मला एक प्रश्न पडलाय. हे बघा, बिडी ओढणारे माणसं असं बिडी ओढतात, जोरात झटका मारतात आणि नाकातून धूर काढतात. पण काय काय त्याच्या पुढचं अपडेट व्हर्जन आहे, ते काय करतंय, बिडी ओढतंय पण ते कानातनं दूर काढतंय. मला नेमकं हे अजून गणित सुधारलेलं नाही की कानातनं धूर येतो कसा. मला असं वाटतं त्याचा कान कदाचित बिड्यावरून वरून फुटलेला असावा. कारण आहे ना, ते धूर कसं काढते कानातून नेमकं, मला हे लॉजिक नेमकं लक्षात नाही आलेलं. जर कोणाला आलं लक्षात तर त्याचा कान तपासा, मला फोन करा. आलं का लक्षात? ते म्हातारा सांगायचंय, बाळू आण बिडी. ते पोरग त्याने विचार केला, काय भानगड असेल म्हातारा, एक दिवस आपण आहे ना त्या ठिकाणी प्रयोग केलाच पाहिजे. आणि म्हणून त्या पोराने ठरवलं मधल्या सुट्टीमध्येच की आज बाबांनी का बिडी पेटून आणायला सांगितली, जायचं बिडी पेटवायची. आलं लक्षात तुमच्या म्हणजे? आणि काय करायचं त्या ठिकाणी आपण प्रयोग करायचा. शाळेतून पोरगा आल्या आल्या नातवाला त्या ठिकाणी आजोबाने सांगितले, बाळू आण बिडी पेटून चल. बाळू गेला, विस्तूवरती बिडी धरली, पेटली. बाळूनी असा झटका मारला, असा झटका मारला महाराज, एका झटकेमध्ये बिडी ना अर्धी करून टाकली. आणि गेला आजोबाच्या जवळ, घ्या आजोबा बिडी. आजोबाने पाहिली बिडी,
घेतली बिडी. आजोबा म्हटले, बाळा बिडी अर्धी कशी झाली? आता तो त्यांचा नातू होता, त्याने डोकं चालवलं. तो म्हटला, बाबा जास्त वेळ विस्तवावर धरली ना, ती जास्त जळाली म्हणून अर्धी झाली. आजोबा म्हणले, हे बरोबर आहे, पण मागून वली कशी झाली? तो त्यांचा नातू होता, तो म्हणला त्याने लगेच बिगू केली असेल. आता तुम्ही हसले, पण याच्यातून सिद्धांत घ्यायचा आहे. बाळ्याने बिडी का ओढली? सिद्धांत काय आहे? बाळूने बिडी का ओढली? त्याचं कारण आहे आजोबांनी ओढली म्हणून. एद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवी तरोजनहा. एथ वडील जे जे करती. मोठे माणसं जसं वागतील तसे लहान माणसं वागत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी धर्माची व्याख्या ज्ञानोबरायांनी केली. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा. अर्थ म्हणजे काय हो? अर्थ अर्थ ओ बसलेले झोपले काय तुम्ही? हा नाना, अर्थ म्हणजे काय? अर्थ ज्याच्या जीवनामध्ये आहे अर्थ, त्याच्या जीवनाला आहे अर्थ. नाही तर लोक म्हणतात त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे. नाही तर लोक म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो, आता तर फार गंभीर परिस्थिती झाली. यशास्ति वित्तम सनरहा कुलीना सपंडिता सुश्रुतिमान गुणज्ञा सएव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणा कांचन आश्रयंती. जो श्रीमंत आहे ना त्यातच सगळे. लोकांची स्पर्धा लागली हो पैसे कमावण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी. लोक काय 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 करतात तुम्हाला सांगतो. अगदी आता बघा तुम्ही, पोरांचे लग्न ठरवत असताना पुरीच्या बापाच्या अपेक्षा काय? अपेक्षा तो पुरीच्या बापाच्या, अहो ती पोरगी 10वी नापास झाली. 3 विषय तिचे गेले. 11वीला जाती पण तिकीटीचा फॉर्म भरला तिने 3 विषयाचा. आणि त्या पुरीच्या बापाच्या अपेक्षा आहेत की त्या पुरीला आहे ना सरकारी नोकरी असलेला नवरदेव भेटायला पाहिजे, सरकारी नोकरी असलेला मुलगा भेटायला पाहिजे. बरं जाऊ द्या, नसू द्या सरकारी नोकरी, कमीत कमी IT मध्ये तो कामाला असावा, 5-25 लाखाचं त्याला पॅकेज असावं. बरं एवढ्यापर्यंत त्यांच्या अपेक्षा थांबलेल्या नाहीत. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी त्याचा काय असावा? फ्लॅट असावा. एवढ्या अपेक्षा थांबली का? एवढ्या अपेक्षा थांबली नाही. एवढं सगळं असूनही त्याला गावाकडे कमीत कमी 10 ते 15 एकर किती जमीन असावी. या अपेक्षा 10 ते 15 एकर जमीन असावी ही अपेक्षा आहे. आता मला सांगा, फ्लॅट असावा, 25 लाखाचं पॅकेज असावं, नाहीतर सरकारी नोकरी असावी, मग 10 एकर 15 एकर जमीन काय लागती? तिथं काय भगवान बाबाचा नारळी सप्ताह भरवायचा काय? जमीन कशाला लागती? परंतु लोकांच्या अपेक्षा पैसा आणि मग होतंय वाटोळ महाराज. हा ज्याच्याकडे फार पैसा आहे ती माणसं आपल्याला जुळूनच घेतील असंही सांगता येत नाही. माझा मुद्दा हा आहे की लोक स्पर्धा लागली पैसे कमवण्यासाठी. पैशाच्या नादामध्ये लोक एवढे पळतात. मी एक ठिकाणी वाक्य वाचलं, आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. माणसं तोपर्यंत पळतात जोपर्यंत मरत नाहीत तोपर्यंत माणसं पळतात. अहो पळण्याला पण काही सीमा आहे ना. तुम्हाला सांगतो, एवढी स्पर्धा लागली. तुम्हाला सांगतो, जपानने एक मशीन बनवलं. कशाचं? चोर पकडण्याचं. जागे आहेत. जपानने, माझं लक्ष तुमच्यावर, जपानने मशीन बनवलं. काय चोर पकडण्याचं. जपानने मशीन बनवलं. कोणतं? तुम्हाला विचारतो मी तिरका बिरका बघतो काय. जपानने मशीन बनवलं. कोणतं? चोर पकडण्याचं. आणि ते मशीन ज्या वेळेला बाजारामध्ये आलं, ज्यावेळेस त्याचा वापर सुरू झाला, ते मशीन अमेरिकेमध्ये नेलं. एका दिवसामध्ये 150 चोर पकडले. ते मशीन फ्रान्समध्ये नेलं. एका दिवसामध्ये 200 चोर पकडले. ते मशीन चीनमध्ये नेलं. एका दिवसामध्ये 500 चोर पकडले. ते मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासामध्ये मशीनच चोरीला गेलं. नाही कळालं? अहो काय स्पर्धा आहे पैसे कमवण्याची. माणसं काय करतील सांगताच येत नाही. पैसा कमवा, परंतु जो पैसा कमवण्याचा जर मार्ग योग्य नसेल तर तो पैसा आपल्यासाठी आणि आपल्या प्रपंचासाठी घातक आहे. आणि जर तो पैसा मिळवण्याचा मार्ग योग्य असेल तर तो आपल्यासाठी चांगला आहे, आपल्यासाठी हितकारक आहे. पैसा कसा कमवला पाहिजे? जोडोनी आधान उत्तम व्यवहार, जोडोनी आधान उत्तम व्यवहार, जोडोनी आधान उत्तम व्यवहार,
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे 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 उदास विचारे वेचकरी उदास विचारे वेचकरी उदास विचारे वेचकरी उदास विचारे वेचकरी उत्तम दिले उत्तम जीवनी धन माणसाने कमवलं पाहिजे, कारण तो पुरुषार्थ आहे महाराज. जर धन नाही कमवलं तर तो माणूस पुरुषार्थी नाही. तो जर असा बेवडा होऊन फिरत असेल तर त्याच्या ठिकाणी पुरुषार्थ नाही. लक्षात ठेवा. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा, आणि तिसरा पुरुषार्थ आहे तो काम नावाचा. आता काम शब्दाच्या अनेक व्याख्या आहेत. काम म्हणजे कामना, काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे तृष्णा. आणि त्याच्यापेक्षा थोडं खाली येऊन बोलायचं म्हटलं तर धर्मानु अधिष्ठित अंतकरणाने धर्मानु अधिष्ठित संतती करता वापरली जाणारी विशिष्ट चेतना ऊर्जा, त्याला म्हणतात काम. आणि शेवटचा जो पुरुषार्थ आहे तो मोक्ष. तो मोक्ष म्हणजे नेमकं काय हो? आता बऱ्याच वेळेला त्याला मोक्ष भेटला, त्याला मोक्ष भेटला, लोकही म्हणतात कळत नाही काही, पण त्याला मोक्ष भेटला. जिवंतपणी काय भेटला? मोक्ष भेटला. अरे मोक्ष म्हणजे नाही नेमकं काय? रामफळ भेटलं, सीताफळ भेटलं, भेटलं काय नेमकं? मोक्ष भेटला म्हणजे भेटलं काय नेमकं? भेटलं काय? मोक्ष भेटला म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतोय मोक्ष भेटला. अरे मोक्ष मोक्ष म्हणजे काय? अरे जीवनातलं सर्व दुःख जावं आणि जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त व्हावं, याला म्हणतात मोक्ष. जर आमच्या विचारसागराच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. मग जगद्गुरु श्री तुकोबारांनी विचारलं, महाराज त्या मोक्षाबद्दल तुमचं मत काय? महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, मोक्ष पदे तुच्छ केले या कारणे 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 आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नवे भक्ती रस आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे विटे ऐसे सुख नवे भक्ती रस विटे ऐसे सुख नवे भक्ती जगद्गुरु श्री तुकोबार आहे मोक्षाबद्दलचं विधान अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. महाराज म्हणतात मोक्षपद तुच्छ केले. महाराज म्हणतात मोक्षपद तुच्छ केले या कारणे. कोणत्या कारणे? आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज तुम्हाला माहिती का? जप तप कशा करता? व्रत वैकल्य कशा करता? पंढरीची वारी कशा करता? तीर्थयात्रा कशा करता? चार धाम करायला तिथं जायचं कशा करता? हे कशा करता? हे चाललंय सप्ते कशा करता? कीर्तन कशा करता? चाललंय कशा करता? हे महाराज म्हटले मला सगळं पाठ आहे. याजसाठी जप याजसाठी तप महाराज म्हटले मला सगळं पाठ आहे.
या मोक्षासाठीच सर्व साधन आहे. मग महाराज तरी सुद्धा तुच्छ केले असं का म्हणता, उपहास का करता, का डावलता? महाराज म्हटले कसे माहिती का, जी गोष्ट ज्याला प्राप्त नाही त्याला त्याच्याबद्दल आकर्षण असतं. तुमच्या लक्षात आलं ना? जी गोष्ट ज्याला, रागाने बघू नका, जी गोष्ट ज्याला प्राप्त नाही, जी गोष्ट ज्याला प्राप्त नाही त्याला त्याच्याबद्दल आकर्षण असतं. आता ज्याने बटनाचाही मोबाईल नाही वापरला त्याला मोबाईल बद्दल आकर्षण आहे. परंतु ज्याने सगळ्या सिरीज वापरल्यात, हरी महाराज, ज्याने सगळ्या सिरीज वापरल्यात, जसं की बाबा सॅमसंग वापरला, सॅमसंग मधला अल्ट्रा वापरला, अल्ट्रा मधला S20 वापरला, S22 वापरला, S23 वापरला, S24 वापरला, परत S20 मला वाटतंय कोणता कोणता आलाय आता, 14 वापरला, 15 वापरला, 16 मला वाटतं 17 पर्यंत आपली सिरीज आलेली असू द्या. त्याच्या पुढे ऍपल मध्ये चला, ऍपल मध्ये 13 वापरला, 14 वापरला, 15 वापरला ऍपल मध्ये. भाऊ भाऊ माझ्याकडे बघायला लागले. भाऊ म्हणते ना आपल्याला ऍपल बिपल काय माहित नाही, आपल्याला फक्त चप्पल माहिती. चप्पल घालायची कीर्तनात सुटायचं, घरी जाऊन झोपायचं. ऍपल मध्ये 13, 14, 15, 15 प्रो, 15 प्रो मॅक्स, 16, 16 प्रो मॅक्स, 17 पर्यंत आलाय. 17, 17 प्रो, 17 प्रो मॅक्स, सगळ्या सिरीज ज्याने वापरल्या त्याला काय वाटणार आहे त्या मोबाईलचं कुठलेही आकर्षण आहे का त्याला त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल त्याला काही आकर्षण वाटणार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, अरे आम्हाला मोक्ष नित्य प्राप्त आहे. मोक्ष आम्हा घरी कामारे दासी, मोक्ष महाघरी कामारी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष महाघरी कामारी दासी. होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे, होय सांगू ऐसे तुका म्हणे. तुकोबाराय जसे मोक्ष ना करतात तसा एक प्रसंग रामायणामध्ये आलाय. तो प्रसंग 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे चलूया आपण. काय झालं, दशरथ राजाचं त्या ठिकाणी देहावसान झालं. भरधाव वेगाने घोडे जातात, भरताला आणि शत्रुघ्नाला घेऊन येतात. त्या ठिकाणी उदास असणारी नगरी अयोध्या नगरी भरताने पाहिली आणि त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं काहीतरी अपशकुन घडलेला आहे. घरी येतोय, पाहतो त्या ठिकाणी पिताश्रीचं निधन झालेलं आहे. त्या ठिकाणी अंत्यविधी उरकला गेला, पटकन उरकला, थोडासा अंत्यविधी उरकला गेला आणि उरकल्याच्या नंतर संपूर्ण प्रजा जमली आणि संपूर्ण प्रजेने त्या ठिकाणी भरतजींना विनंती केली, ऐका भरतजी, हे संपूर्ण राज्य तुमचं आहे, तुमच्या भावाचं आहे, परंतु तुमचे भाऊ आता वनाला गेलेले आहेत, तुम्हाला आता या गादीचा स्वीकार करावा लागणार आहे. भरतजींनी हात जोडले, प्रजाजन हो, मंत्रीजन हो, गुरुजन हो, मी या राज्याचा अधिकारी नाही, मी तुमचा अपराधी आहे. हे राज्य माझ्या भावाचं आहे, प्रभू रामचंद्रांचा आहे. आता हा भरत इथून निघतो आहे, चित्रकूटावरती जातो आहे, प्रभूंना घेऊन येतो आहे, या राजसिंहासनावरती बसवतो आहे आणि हा भरत 14 वर्षाच्या वनवासासाठी निघून जातो आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी टाळ्याच वाजवल्या. महाराज काय बंधुप्रेम आहे म्हटले, वा. आणि म्हणून संपूर्ण अयोध्येतील प्रजा दुसऱ्या दिवशी अंतकरणामध्ये प्रेम आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. सगळेजण त्या ठिकाणी रामनामाची दिंडी घेऊन चित्रकूटाकडे निघाले. मध्येच प्रयाग नावाचं क्षेत्र लागलं आणि त्यावेळेला प्रयाग नावाचं क्षेत्र भरतजींना बोलते, आता तुम्हाला यातलं एक बारकावं सांगतो. आपण ज्या क्षेत्रावरती जातो ना, ज्या तीर्थक्षेत्रावरती जातो ना, त्या तीर्थक्षेत्राने आपल्यावरती प्रसन्न व्हावं, नाहीतर त्या तीर्थक्षेत्राने म्हणावं, अरे आला हा पापी, हा पाप धुण्यासाठीच आला असावा. ते प्रयागराज त्या ठिकाणी प्रसन्न झालं. अण्णा तुम्ही आलते काय प्रयागराजला? जायचंय, जायचं आहे. तुम्ही आलेच असाल, मला माहित तुम्ही काशी केलीच असणार. म्हणजे का तसं नाही, काशी प्रयागराज अयोध्या हे रूट आहे ना होतो. असं काय करता, मी यात्रा काढतो असं मला बोलायचं नव्हतं. तो रूट आहे ना, काशी प्रयागराज अयोध्या चित्रकूट, हा रूट आहे ना. काशी आहे का नाही त्यात? बघा हे हसत राव आपल्या, काय तुमचं प्रयागराज. ते प्रयागराज महाराज प्रसन्न झाला आणि ते भरताला बोलू लागलं, भरतजी काय मागायचे ते मागून घ्या, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. तीर्थाने प्रसन्न व्हावं आपल्यावरती, तीर्थाने नाराज होऊ नये, आला हा पापी पाप धुवायला. आणि मग ते तीर्थ बोलते, भरतजींनी सांगितलं मला काही लागत नाही, मला काहीच लागत नाही. ते तीर्थ म्हणते, जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे 4 पुरुषार्थ मी तुम्हाला देतो. तुम्हाला धर्म देतो, तुम्हाला अर्थ देतो, तुम्हाला काम देतो आणि तुम्हाला मोक्ष सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ देतो. भरतजींनी सांगितलं, धर्म न अर्थ न काम रुची गती न चहु निर्वाण, जन्म जन्म रति राम पद यह वरदान न आन सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की बोलो रे भाई सब संतान की जय. हो, भरताने सांगितलं, धर्म न अर्थ न काम न रुची गती न चहु निर्वाण, जन्म जन्म रति राम पद
इह निर्वाण आण. अर्थात धर्म नको मला, अर्थ नको, मला काम नको आणि मला मोक्ष सुद्धा नको. आता का नको? परत प्रयागराज तीर्थ प्रश्न करते, का नको? त्याने सांगितलं, बापाचं वचन पाळणं हा जर धर्म असेल आणि बापाचं वचन पाळणं हा धर्म आहे, त्या धर्मामुळे जर माझ्या भावाला जर वनाला जावं लागलं असेल तर धर्म माझ्या काय कामाचा? मला अर्थ नको. अर्थ का नको? तर माझ्या आईने अर्थाच्या योगाने माझ्या बापाला काय वचन मागितलं आणि माझ्या बापाने ते वचन पूर्ण केलं आणि त्याच्यामुळे माझ्या भावाला जर वनवासाला जावं लागलं तो अर्थ माझ्या काय कामाचा? मला काम नको. ज्या कामाच्या लोभाने माझ्या बापाने माझ्या आईला वचन दिलं तो काम माझ्या काही कामाचा? माझ्या भावाला वनाला पाठवलं. आणि सर्वश्रेष्ठ जो पुरुषार्थ आहे तो मोक्ष आहे, की ज्या प्रभूच्या निर्वाण पदाने, ज्या निर्वाण पदाने प्रभूच्या चरणाची सेवा कधीच घडणार नाही, ते निर्वाण पद तरी माझ्या काही कामाचं? मग महाराज काय म्हणणं आहे? आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायोगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्हा जन्म घेणे युगायुगी. जे भरतजींचं म्हणणं आहे तेच तुकोबारायांचं म्हणणं आहे. भरतजी सुद्धा म्हणतात की जन्म जन्म रती राम पद यह वरदान आण, आणि तुकोबाऱ्या म्हणतात की आम्हा जन्म घेणे युगायुगी. अर्थात तुकोबाऱ्या म्हणतात की आम्हाला जन्मच्या जन्म प्रभूच्या चरणाची सेवा करायची आहे. आता ऐका जरा, तुकोबाऱ्यांना आपण विचारूया, महाराज जन्माचं दुःख तुम्हाला माहिती का हो? जन्माचं दुःख माहिती का? महाराजांना विचारू आपण, जन्माचं दुःख किती असतं? अगदी जन्माचं दुःख जन्माला येण्याच्या आधीपासूनच चालू होतं. जिने बाळाला जन्म दिलाय तिला माहिती ते. जिने बाळाला जन्म नाही दिला तिला थोडी ती प्रसवतेच्या वेदना माहिती आहेत. अगोदरपासूनच सुरू होतं महाराज दुःख. ते दुखणं ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलं. ज्या वेळेला बाळ आईच्या उदरामध्ये असतं त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात काय परिस्थिती असते तिथली. ज्ञानोबाराय म्हणतात मातेची या उदर कोहरी, पचोनी विष्ठीची या दातरी, उकडून 9 मासवरी, जन्मोजन्मी मरती. आणि त्याचाच निर्वाळ संत महात्मे एके ठिकाणी करतात. विष्टालेप चौकडे, नाकी तोंडी कुर्मिकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे? काय सांगू गर्भिती यातला, माझ्या भोगिताला रायला, मांस मूत्र झाला, तू दक्ष मोक्षाला जात असे. गर्भामध्ये काय परिस्थिती आहे? हा आता तुम्हाला थोडस अजून पुढे जाऊन सांगतो त्यातला बारकावा. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं नाना त्यावेळेला शक्यतो लाखो मध्ये एखादंच असतं डोक्याच्या बाजूने. चुकलं काय? लाखो मध्ये एखादं असतं डोक्याच्या बाजूने, बरोबर ना? एखादं असतं, तुम्ही बोला बरं का, तुम्हाला सांगतो मला राग येतोय. एखादं असतं पायाच्या बाजूने, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात पायाळू. लाखो मध्ये एखादं असतं. नाही तर सगळे आपण इथं सगळे बसलेले कसे आहेत? आपण सगळे डोकाळू, सगळे डोक्याच्याच बाजूने जन्माला आलेले. आणि म्हणून आपल्याला शक्यतो कोणी डोकं लावीत, घरचे तर अजिबात लावीत. बघा बरं का, यांच्या घरचे आलेत का? हा, आपण सगळे डोकाळू महाराज. सगळं डोक्याची बाजू खाली असते घाणीमध्ये महाराज. बरं जन्माला आलं इथपर्यंत दुःख नाही ना, त्याच्या पुढे दुःख आहे महाराज. बघा सिजर झाला असेल तर 5 दिवसामध्ये सुट्टी, नॉर्मल झाला असेल तर 3 दिवसात. हे म्हणतील याला कसं काय माहिती, म्हणजे मी काय ब्रह्मचारी दिसलो का तुम्हाला? माझं लग्न झालंच ना. सिजर झाला असेल तर 5 दिवसामध्ये सुट्टी, नॉर्मल असेल तर 2 दिवसामध्ये घरी. आणि मग घरी आल्याच्या नंतर त्या बाळाची व्यवस्था असते. त्याच्यासाठी काही कामगार नेमले जातात. म्हणजे त्याची शी काढणारी जी असते ती कोण असते तुम्हाला माहिती का? त्या पोराच्या बापाची आई असते का त्या पोराच्या आईची आई असते? हे म्हणतील बाई का माया मुळा आलंय कधीच. त्या पोराची शी काढायला कोण असतं? तुम्ही ध्यान देऊ हे बघा, तुम्ही परीक्षण थोडं नीट करा. बाळ ज्या वेळेला जन्माला येतं त्या पोराची शी काढायला त्या पुरीच्या आईची आई असते. म्हणजे त्या पुरीची आई असते, अर्थात त्या पोराची आजी असते. पण कुठली?
बापाची नाही ती काढली. काय कसं काय देव जाणे बा, का अशी कामं वाटून दिल्यात. आणि नावदू घालायला कोण असतं? बोला आता बोला. नावदू घालायला 80 वर्षाच्या तडफदार तरुणीची त्या ठिकाणी योजना केली जाते की जिचे खुरपून 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 हात असे मलमलीत मऊ झालेले आहेत. कळतंय काय कीर्तन? कसे झालेत खुरपून खुरपून हात मऊ. ती म्हणते टाक गरम पाणी, गरम चांगलं अंग मोकळं झालं पाहिजे, त्याचं चांगलं अंग मोकळं झालं पाहिजे. आता अंग मोकळं करून त्याला काय, त्याला लगेच जम्मू काश्मीर लढाई पाठवायचा जसा अंग. अहो हिने खुरपून खुरपून हिच्या हाताला गट्टे पडलेले असतात मरणाचे, हिला काय ते पाणी गरम लागत नाही. हे म्हणते टाक गरम टाक गरम. आणि जसं त्या पोराच्या अंगावर टाकतात हो, ते होरपळतं, ते आरडतं वरडतं. सांगता येतं का नाना? सांगता येतं त्यावेळेला? नाही ना सांगता येत महाराज. तिथून पुढं चालतं महाराज. तिथून पुढं मग त्याला शाळेत घातलं जातं इंग्लिश मिडियम. आता ती इंग्लिश मिडियमचा तर फार पचकाय बाबा, ते तर नाही बोललेलं बरं. अहो ते 2.5 वर्षातच UKG CKG सिनियर KG ज्युनियर KG. अरे त्याला सीन सू कळत नाही, CKG का ह्याला मराठी टाकतं. हागत आहे चड्डीत, तिथं मॅडमला काढावं लागत. हा काही कळा ना. आणि त्याला ते सिनियर KG. आणि एवढं तुम्हाला सांगते पोराचं वजन असते 4.5 किलो, दप्तर असते 9 किलोचं. तुम्ही सांगा ना हे सूत्र जमतंय का कुठं? तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी टाकलं जातं आणि गाडीत बसवलं जातं. महाराज त्याच्या आई ती गाडीपर्यंत सोडा येते. आणि मग ती गाडी काय डायरेक्ट शाळेत जाते काय? ती गाडी शाळेत जाते डायरेक्ट. अहो साऱ्या मलठणमधली पोरं घेत. आणि मरणाची जशी मेंढरं कोंडाव तशी ती पोरं कोंडतात. आणि मग ती शाळेत जाते. येताना पण तीच परिस्थिती, पोरं सुडीत ते पोरग पर आंबाट होऊन जातं घरी येईपर्यंत. आणि घरी आल्याच्या नंतर ते पोरग डायरेक्ट घरात कधीच जात नाहीत. ते दरवाजात उभा राहतं आणि असं बघत. त्याची आई बाहेर येते आणि आल्याच्या नंतर ते अजून थोडस सुन्न होऊन जातं असं बघत. ते असं का बघत माहिती का? का बघत तुम्हाला माहिती का? म्हणजे परत शाळेत पाठवते की काय, म्हणजे त्याला भीती वाटते. म्हणजे बेकार अवस्था ही इंग्लिश मिडियमची, लय बेकार अवस्था. आणि माझा मराठाची बोलू कौतुक. हे कुठं सोडलं तुम्ही बावळ्यांनो? ज्ञानेश्वरी वाचता. माझ्या बापाने तुम्हाला सांगतो 3रीत 2रीत असताना ज्ञानेश्वरी वाच. 5 ओव्या वाचल्याशिवाय तुला जेवाय भेटणार नाही. दरम्यान वात लावल्याशिवाय तुला जेवाय. म्हणून हे संस्कार आहेत आमच्यावरती. तुमच्या इथंच शाळा शिकलो ना मी, लांब नाही शिकलो. हे संस्कार महत्वाचे असतात. असो या, मला मी काय सांगत होतो तुम्हाला, बोला आता. बघा तुम्हाला सांगतो, हे प्रवचनाला मग अशी पुढे बसले होते. यांना म्हणलं मी कुठं होतो, मी काय सांगत होतो त्याविषयी म्हणले प्रवचन. आता मी म्हणलं मी काय सांगत होतो, आता म्हणते कीर्तन. आता नेमकं यांना कोणचा पुरस्कार द्यावा? हा मी काय सांगत होतो? हरी महाराज जाऊ द्या. काय बोलत होतो मी? गर्भाचं दुःख. गर्भाचं दुःख. तिथून पुढं शाळेमध्ये, तिथून पुढे मग 10वी पर्यंत जातो. 10वीच्या पुढे मग 11वी, मग 12वी. तिथं साईट असतात, आर्ट कॉमर्स वगैरे वगैरे वगैरे. तिथून पुढं मग ते इंजिनियर झाला का काय, तू पुढं डॉक्टर झाला. तिथून पुढं ती वेगळं आहे. परत छोकरीचा विषय. मग तिथं छोकरी भेटते कशी वशी, चला असू द्या, ती भेटली. मग प्रपंच सुरू होतो. मग 4-2 पोरं होतात. पोरं झाले का मग त्या ठिकाणी प्रपंच सुरू होतं. वयाची 50. परत त्या पोरांची लग्न होतात, त्या पोरांना पोरं होतात. त्या पोरांची पोरं सांभाळण्याची व्यवस्था हा बनतो. परमार्थ तोपर्यंत काही नाही. आणि मग खोबऱ्याची वाटे ऐसे झाले मुख, नाक मुख गळू लागले महाराज. अशी अवस्था होते महाराज. डोळे त्या ठिकाणी निरोप घेतात, दात पडलेले असतात, केस पांढरे झालेले असतात, डोळे मिचमिच करतात, डोळ्यातून घाण येते. आणि मग ज्ञानोबरांची उभी आठवते महाराज, की मी आयुष्यभर परमार्थ केला नाही. मग ऐशी तशा येईल पुढे, तो मनची होईल वेडे, चिंतून ठेवी रोकडे. आत्मज्ञान संपूर्ण आयुष्याचं दुःख आठवतं आणि शेवटी पुढे मरणाचं दुःख उभं असतं. मला मुद्दा हा सांगायचा आहे की जन्माचं दुःख जन्माच्या अगोदर नाही, त्याच्यानंतरही कितीतरी भोगावं लागतं. मग तुकोबार आहे, तुम्ही जन्म मागता कशासाठी? महाराज म्हटले मी जन्म त्याच्यासाठी मागतो. जन्माचं दुःख वाटतच नाही, कारण भक्तीचं सुख आम्हाला एवढं भेटलंय की जन्माचं दुःख त्याच्यातून कधी वजा झालं कळालंच नाही. मग महाराज त्या भक्तीचं स्वरूप काय? अभंगाचं 2रं चरण. भेटे ऐसे सुख नावे भक्ती रस. भेटे ऐसे सुख नावे भक्ती रस. भेटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस.
विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस पुढता पुढते आस सेवावी हे पुढता पुढते आस सेवावी हे विटे आयसे सुख नव्हे विटे आयसे ऐसे सुख नव्हे भक्ती रस जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भक्तीचं स्वरूप सांगतात. महाराज म्हणतात विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा विहे. आविट असणारं सुख आहे. ऐका, या विश्वामध्ये 3 प्रकारची सुख आहेत. नवे नवे शास्त्राने त्याचं वर्णन केले. पहिलं सुख आहे विषयाचं सुख, दुसरं आहे मोक्ष सुख आणि तिसरं आहे ते भक्तीचं सुख. लक्षात येत आहे ना? विषयाचं सुख सांगतोच तुम्हाला, याच्या पुढे जाऊन थोडंसं सांगतो. ऐका, तुम्ही समजा आळंदीला आले, तुम्ही समजा आळंदीला आल्यानंतर तुमच्या पुढे मी चहाचा कप ठेवला, निरच्या दुधाचा ग्लास ठेवला आणि आटीव दूध बासुंदी ठेवली. तुम्ही कशाचा स्वीकार कराल? अण्णा कशाचा? बासुंदी. आता ऐका, चहाचं सुख म्हणजे विषयाचं सुख आहे, निरसा दूध म्हणजे मोक्ष सुख आहे आणि आटीव दूध बासुंदी म्हणजे भक्ती सुख आहे. विठ्ठला विठ्ठला विषयामध्ये सुख देण्याची ताकदच नाही. आम्हाला विषयापासून सुख झाल्यासारखं वाटतं. या प्रपंचामध्ये सुख देण्याची ताकद आहे काय? कोणाला मिळालं प्रपंचामध्ये सुख? हात वर करा बरं, सुख भेटलंय आम्हाला. हा, हात वर करा. प्रपंच विषयामध्ये सुख देणे सुखाचा भास आहे महाराज. कशाप्रमाणे? एक उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. काय झालं, एका कुत्र्याला आहे ना हाड सापडलं. कुत्र्याला काय सापडलं? कुत्र्याला काय सापडलं? हा, तुम्ही पटकन बोलत जा. कुत्र्याला काय सापडलं? हाड. आणि ते हाड सापडल्यानंतर कुत्र्याला आनंद झाला. हाड सापडल्यानंतर कुत्र्याला आनंद झाला. आणि बरेचसे कुत्रे असे आहेत की त्यांना हाड सापडल्यानंतर आनंद होतो. नाही कळालं? घरी गेलो कळलं. घरी गेलो. बरेचसे कुत्रे आहेत त्यांना हाड सापडलं काय होतो? आनंद होतो. आणि मग ते कुत्र गाणं म्हणू लागलं, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे कीर्तन गेले कोणीकडे. म्हणजे त्या कुत्र्याला ज्याला हाड आवडतं त्याला कीर्तनाशी काही आहे ना नसतं. त्याला हाड सापडलं महाराज. आणि हाड सापडल्याच्या नंतर महाराज प्रचंड आनंद झाला महाराज. आणि तुम्हाला एक गोष्ट जरा थोडी मार्मिक सांगतो. ज्या कुत्र्याला हाड आवडतं ना, पालखी माऊली, त्या कुत्र्याचे हाड होते. हाड मग ते कोणाचाही कुत्रा असू द्या, महाराजाचा असो, मंत्र्याचा असो, आमदाराचा असो, खासदाराचा असो, कोणाचा असो, संन्याशीच्या आश्रमातला असो, कुठलंही कुत्रा असू द्या, त्याचे काय होते? हाड होते. मी बोलत नाही, मज नाही हात पाय डोळा पडले जापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले पोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड गती झाली आवगे कररी हाड हाड तुम्ही सांगता माया बाबा काय होते? हाड होते महाराज. कोणाचंही ते असू द्या, त्या कुत्र्याला हाड सापडलं महाराज. आणि हाड सापडल्याच्या नंतर त्याने त्याच्यातून रक्त मिळवण्याचा प्रयत्न केला बरं का निलखंड महाराज. कोणी प्रयत्न केला? कुत्र्याने प्रयत्न केला त्या हाडातून रक्त मिळवण्याचा. आणि मग ते चगळू लागलं. बराच वेळ त्याने चगळलं परंतु रक्त काय आलं नाही. बराच वेळ चगळलं परंतु रक्त काय आलं नाही. परंतु कुत्र जरा थोडंसं प्रयत्नवादी होतं. त्याने पुन्हा चगळायला सुरुवात केली. कारण कुत्रा असं प्रयत्नवादी होतं, त्याला माहित होते सगळे प्रमाण. ते कुत्रा असं होतं, ट्राय बट डोंट क्राय. रडायचं नाही. कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. काय होतंय? ऑइलही गळे. बरोबर ना? तेलही गळे. ऑइल आणि तेल एकच ना? हा असू द्या. हे सगळं त्याच्या पाठ होतं. आणि मग पुन्हा त्याने महाराज ताकद लावली. आणि ताकद लावल्यानंतर महाराज प्रकार असा झाला, त्या हाडाला धार निर्माण झाली आणि ती धार त्याच्या हिरडीला लागली. रक्त टप 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 खाली त्या ठिकाणी पडू लागलं. आणि मग त्याला आनंद झाला महाराज. आनंद झाला महाराज.
जो अट्टहास त्याने केला होता त्याला आनंद झाला महाराज. कुत्र आनंदी झालं. आता मला तुम्हाला सांग, विचाराचा प्रश्न असा आहे, ते जे रक्त त्याला त्याच्यातून मिळालं, जे रक्त त्याला त्याच्यातून मिळालं ते त्याचंच होतं, त्या हाडाचं होतं, ते त्याचंच होतं, हाडाचं होतं. अहो मग तसंच आहे इकडं पण प्रक्रिया तीच आहे. आपल्याला सुख झाल्यासारखं वाटतं, विषयापासून सुख होते असं वाटतं, परंतु त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे. अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान, विचारसागराची भाषा आहे. हे ज्या वेळेला एकाच वेळेला घडतं त्यावेळेला विषयापासून, आत्म्यापासून झालेलं सुख आपल्याला वाटतं विषयापासून झालं. विषयामध्ये सुख देण्याची ताकदच नाही महाराज. मोक्षामध्ये सुख देण्याची ताकद आहे काय? मोक्षामध्ये सुद्धा सुख देण्याची ताकद नाही. कारण मोक्ष स्वरूप होणं म्हणजे काय? मोक्ष स्वरूप म्हणजे चौथी याच्या ठाई काहीच करीन नाही. जळण खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा जेने गोडी चाखली. वृक्षाचं फळ स्वतः वृक्षाला कधी खाता येत नाही. तसं मोक्ष सुख प्राप्त करून काय करायचं, या जर भजनाचा आनंद घेता येत नसेल तर. आणि शेवटी राहिलं ते भक्ती सुख. त्या भक्ती सुखाचा महिमा हा अलौकिक आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, विटे आयसे सुख नो हे भक्ती रस. आणि आम्ही काय करू, पुन्हा पुन्हा पुढता पुढती आस सेवा बी हे, पुन्हा 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 सेवा. अहो तुम्हाला सांगतो, अगदी 5 मिनिटात, जांभळ्या देऊ नका मावशी, 5 मिनिटामध्ये सेवा समर्पित करतो. लक्षात ठेवा. अगदी सामान्य व्यवहार पहा, व्यवहार, सामान्य व्यवहारामधले ज्या काही काही सवयी लागलेल्या आहेत आपल्याला, सामान्य व्यवहारातलं सुख पुन्हा 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 आपल्याला घ्यावं वाटतं. नाही घ्यावं वाटत का? मी तुम्हाला सांगतो ऐका. इथं पुरुष मंडळी बसलेत. आपल्याकडे तंबाखू किती वेळा खाता तो? महिन्यातून किती वेळा खात तुम्ही? अय बोलत जा. हा, किती वेळा खाता नाना? म्हणजे तुमचा सोडून द्या विषय. म्हणजे किती वेळा खातात तंबाखू? अहो महिन्याचा विषय सोडा. सकाळी उठल्या तंबाखू, नाश्त्याच्या अगोदर. अहो काही ना तर नाश्ता सोडा, हा जो विधी आहे तोच होत नाही खाल्ल्याशिवाय. म्हणजे काहींचा प्रॉब्लेम लय मोठा आहे. सकाळी उठल्या तंबाखू, चहाच्या अगोदर तंबाखू, चहाच्या नंतर तंबाखू, नाश्त्याच्या अगोदर तंबाखू, नाश्त्याच्या नंतर तंबाखू, दुपारच्या जेवणाच्या अगोदर तंबाखू, जेवण झाल्यानंतर तंबाखू, पाहुणा आल्या तंबाखू, पाहुणा गेल्या तंबाखू, संध्याकाळच्या चहाच्या अगोदर तंबाखू, चहाच्या नंतर तंबाखू, संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर तंबाखू, जेवण झाल्यानंतर तंबाखू, संध्याकाळी झोपतो आणि झोपल्यानंतर त्याला तिची आठवण येते. कोणाची? तंबाखूची. आणि मग म्हणतो अरे राहिलीच. आणि मग घेतो महाराज, चोळतो महाराज, आणि असं वचन देतो, वचन तिला, मेलो तरी चालेल मी तुला सोडणार. आणि मग अशी टाकतो महाराज. आणि मग म्हणतो आता निश्चिंतीने पावलो विसावा. सामान्य तंबाखूचं व्यसन जर आपल्याला पुन्हा 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 घ्यावं वाटतंय. आता तुमचं सोडा, या माता माऊल्या, एखाद्या माता माऊलीला 4-5 लेकरं असावी. मी आताच नाही सांगत, जरा जुनं सांगतो. आता काय आहे 4-5, हम दो हमारा एक. पण बेकार तुम्हाला सांगतो, अवस्था बेकार होणार आहे आपली हिंदूंची. लक्षात ठेवा. हम दो हमारी एक करता ना तुम्ही, आपली अवस्था बेकार होणार आहे, बेकार. अरे लोकसंख्येचा विचार करा जरा थोडासा. परकीयांची जर लोकसंख्या 10 पट आपल्या वाढत चालली आणि आपण बिनलाजासारखे म्हणतो हम दोन हमारी एक. हा, उद्या पोरं काय फरक नाही पडत, काय फरक नाही पडत. 2 धर्मासाठी सोडा आणि 2 देशासाठी सोडा. 2 परमार्थाला लावा आणि 2 देशासाठी सोडा. सोडून द्या डायरेक्ट त्यांना. त्याला सांगा मर, धर्मासाठी मर, देशासाठी मर. आणि मेलं पाहिजे. आज भगतसिंगचा त्या ठिकाणी बलिदान दिवस आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. आज 23 मार्च 1931 साली तो दिवस आठवा. प्रवचनामध्ये मगाशी मी बोलून गेलो, दिवस आठवा, जरा थोडा आठवा. 23 मार्च 1931 साली आजचाच तो दिवस, आजचाच तो काळा दिवस. लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंग आहेत. सांगतोच 2 मिनिटांमध्ये. असो, लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना डांबून ठेवलं महाराज. डांबून ठेवलं. फाशीची तारीख त्या ठिकाणी उद्याची होती, म्हणजे 24 मार्च 1931. परंतु काय इंग्रजांच्या मनामध्ये आलं देव जाणे, काय त्यांच्या मनामध्ये आलं देव जाणे. 12 तास अलीकडे घेतली, 12 तास अलीकडे घेतली. आणि त्या ठिकाणी जेलमध्ये ज्या वेळेला ऑर्डर आला आणि ऑर्डरने सगळे कैदी काम करत होते. आणि काम करत असणाऱ्या त्या ठिकाणी कैद्यांना त्यांनी सांगितले, कैद्यांनो जा आपल्या आपल्या कैदखान्यामध्ये. त्या कैद्यांना जरा प्रश्न पडला, काय भानगड असेल, कशामुळे 4च वाजलेत आणि 4 वाजता हा म्हणतो तुमचे काम सोडून आत जा निघून. काय प्रकार काय असेल नेमका, कोणाला काही समजेना. बरकत आला. बरकत कोण होता? त्या कैद्यांची कटिंग दाढी करणारा तो बरकत, नावी.
तो आला, त्याला विचारलं काय भानगड आहे. त्याने सांगितलं सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग त्या ठिकाणी त्यांना आज फाशी होणार आहे. महाराज सगळीकडे त्या ठिकाणी बातमी पांगली आणि कैद्यांना त्या ठिकाणी आतमध्ये जावं लागलं. परंतु जात असताना कैद्यांनी सांगितलं, ए बरकत, एक काम करशील का आमचं? म्हटले काय? भगतसिंगची घड्याळ, भगतसिंगचा कंगवा आमच्याकडे आणून देशील का? आठवण म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ठेवता येईल. पुढे थोडीशी स्वारी सरकली गेली, ऑर्डरही त्या ठिकाणी गेला. त्याच्यानंतरला भगतसिंगचा असणारा वकील आला, त्याच्यासोबत भगतसिंगचा असणारा कायदेशीर जो सल्लागार होता तो प्रेमनाथ मेहता. त्याचं नाव काय होतं? प्रेमनाथ मेहता. ते दोघ जण आले. त्यांनी एक पुस्तक त्यांच्या सोबत आणलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे रेमिनिसन्स ऑफ लेनिन. ते भगतसिंगनी शेवट वाचलेलं पुस्तक, शेवटचं पुस्तक त्यांनी शेवटी वाचलं. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी भगतसिंगच्या कोठडीच्या जवळ हे सगळेजण गेले आणि भगतसिंगला ते पुस्तक दिलं. भगतसिंगने ते पुस्तक पाहिलं. भगतसिंग पुस्तकामध्ये डोकं घालणार तेवढ्यात त्या सल्लागाराने प्रेमनाथ मेहताने त्याला भगतसिंगला विचारलं, भगतसिंग तुझी शेवटची इच्छा काय? त्यावेळेला त्या भगतसिंगने काय सांगितलं शेवटची इच्छा? भगतसिंग मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, भारत माता की जय, अशा घोषणा देऊ लागला. महाराज काय इच्छा आहे? अशा घोषणा देऊ नको. काय इच्छा आहे तुझी? नेमकी इच्छा काय? त्याने सांगितलं काहीच नाही. सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरूंना सांगा की या जेलमधून मला सोडवण्यासाठी तुम्ही फार प्रयत्न केले, त्याच्यासाठी धन्यवाद म्हणून सांगा. दुसरं काहीच नाही. महाराज बाहेर काढण्यात आलं. ज्या वेळेला भगतसिंगला, राजगुरूला आणि सुखदेवला बाहेर काढलं, ज्या वेळेला त्यांचं वजन मोजलं त्यावेळेला त्या ठिकाणी पहिल्यापेक्षा जास्त वजन भरलं. जेलमध्ये जाण्याच्या अगोदर जे वजन होतं का त्याच्यापेक्षा जास्त वजन. हे का घडतं? अरे मनामध्ये मोठा हेतू आहे. काय हेतू आहे? जर आमच्या मरणोत्तर या देशाला जर स्वातंत्र्य मिळणार असेल तर आम्ही या देशासाठी मरायला तयार आहोत. सांगण्याचा मुद्दा असा आहे. पुढं अजूनही त्या ठिकाणी भगतसिंग, राजगुरू आणि त्या ठिकाणी सुखदेव यांना पुढे नेण्यात आलं. कशासाठी नेण्यात आलं? फासावरती लटकवण्यात आलं. पहिलं फाशीवरती कोण जाते? सुखदेवने सांगितलं मी जातो. सुखदेवला फाशी दिली, भगतसिंगला फाशी दिली, राजगुरूला फाशी दिली आणि पाठीमागची भिंत पाडण्यात आली. कुठली? लाहोरच्या जेलची. कारण लोक बरेचसे जमले होते त्यांना फाशी होणार म्हणून. पाठीमागची भिंत पाडली, पाठीमागच्या बाजूने ट्रक आतमध्ये आणला आणि जसे लाकडाचे ओंडके फेकावे तसं तिघांच्या त्या ठिकाणी तिघांचे देह त्या ट्रकमध्ये टाकले. रावी नदीच्या तीरावरती नेलं. पाणी कमी असल्या कारणाने त्या ठिकाणी अंत्यविधी केला नाही. मग सतलज नदीच्या किनाऱ्यावरती त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी केला. पुढचा भाग थोडासा वेगळा आहे. माझा मुद्दा हा आहे की एखाद्या माता माऊलीला जर 4-5 लेकरं असतील तर लाडकं कोण आहे हो? मी इथं होतो. लाडकं कोण आहे हो? कोण लाडका असते हो? सगळ्यात जे लहान असतं का मोठं असतं ते? हा, सगळ्यात जे छोटं असतं अगदी अब्दुल्लाच्या गब्दुल्ला असावं, अगदी कुरळे केस असावे, टोमॅटो सारखे बटाटे सारखे त्याचे डोळे असावे, असं असणार पोरग. आणि मग ती माता माऊली काय करते? त्याला नाव दू घालते, इथं काळं लावते, इथं काळं लावते, इथं काळं लावते आणि त्याची पप्पी घेते महाराज, त्याचं लाड कौतुक करते आणि मग म्हणते माझं आछड, माझं बछड, माझं गदड, माझं बदड. असंच म्हणतात ना तुम्ही? आछड बछड. तुम्ही जरी असं म्हणत असले ते तुमचे शब्द नाही, ते आमच्या यशोदा माईचे शब्द आहेत. माझे आछुडे बछुडे छकुडे राधे रूपडे, माझे आछुडे बछुडे छकुडे राधे रूपडे, माझा रे सावळा, हरी माझा रे सावळा, हरी माझा वाटे खुळा खुळा, हरी याने हुलविला गोविंदा, माझे आठुडे बछुडे छकुडे राधे रूपडे.
आता आज 23 मार्च असल्या कारण ते मध्येच भगतसिंगचं आणि मला वाटलं बरं का सांगावं, मगाशी मी निर्देश करून गेलो होतो. असो, पण माता मावल्या पुन्हा पुन्हा त्या बाळाला सजवतात, पप्पी घेतात. कशामुळे? आवड आहे म्हणून, आनंद म्हणून. तुम्ही तंबाखू पुन्हा पुन्हा खाता कशामुळे? आनंद म्हणून. तसं भगवत भक्त संत महात्मे त्याची भक्ती करतात कशामुळे? तर आवड म्हणून. आणि म्हणून विटेयाचे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी. हे भक्ती कशी करणार? देवा हाती रूप धरविला आकार नेदो निराकार होऊ त्याशी, त्याला आकाराला आणणार आणि मग भक्ती करणार. जर अशी भक्ती केली तर होईल काय? तुका म्हणे चित्त राहिले निवांत ध्यायते पाऊले विटेवरी. आमचं चित्त निवांत होईल. प्रपंचातही चित्त निवांत झालं पाहिजे आणि परमार्थातही चित्त निवांत झालं पाहिजे. नवे नवे चित्त निवांत होण्यासाठीच आपल्याला परमार्थ करायचा आहे. प्रपंचामध्ये चित्त निवांत झालं पाहिजे. लय दगदग करून उपयोग नाही. परमार्थाची साधना करायची आणि चित्त निवांत करायचं. फार बोलण्यासारखे, परंतु आता वेळ होऊन गेलेला आहे. आणि म्हणून तुका म्हणे चित्त राहिले निवांत ध्यायते पाऊली विटेवरी. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. विठोपार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली